खेडेगावातील देशमुख कुटुंबावर अचानक कोसळलेल्या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। आपल्या लहान मुलीसाठी बाजारात सध्या ट्रेंडिंग असलेली कानांची टोपी आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या वडिलांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना काल संध्याकाळी घडली। या घटनेने केवळ एका कुटुंबाचाच नाही तर संपूर्ण गावाचा श्वास थांबवला आहे। मिळालेल्या माहितीनुसार संजय देशमुख वय 35 हे गावात मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। पत्नी, लहान मुलगी आर्या आणि वृद्ध आईवडील असा त्यांचा छोटा संसार होता। संजय हे कुटुंबासाठी कष्ट करणारे, मनमिळावू स्वभावाचे आणि नेहमी मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते। घरची परिस्थिती बेताची असली तरी मुलीच्या आनंदासाठी ते कोणतीही तडजोड करत नसत। गेल्या काही दिवसांपासून बाजारात कान हलणारी सशासारखी दिसणारी एक आकर्षक टोपी लहान मुलांमध्ये विशेष लोकप्रिय झाली होती। शेजारच्या मुलांकडे ती टोपी पाहून आर्याने वडिलांकडे हट्ट धरला होता। बाबा, मला पण अशी टोपी हवी, असे ती वारंवार सांगत होती। संजय यांनी सुरुवातीला वेळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलीच्या डोळ्यातील उत्सुकता आणि आनंद पाहून त्यांनी संध्याकाळीच बाजारात जाण्याचा निर्णय घेतला। मी लवकर येतो, असे पत्नीला सांगून संजय दुचाकीवरून घराबाहेर पडले। जाताना त्यांनी आर्याला जवळ घेतले, तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि हसत निघाले। तो क्षण त्यांच्या कुटुंबासाठी शेवटचा ठरेल याची कुणालाही कल्पना नव्हती। बाजारात पोहोचल्यानंतर संजय यांनी अनेक दुकाने पाहिली। शेवटी राखाडी रंगाची, मऊ आणि कान ओढल्यावर वरखाली हलणारी टोपी त्यांनी खरेदी केली। ती टोपी हातात घेताच त्यांच्या मनात मुलीचा हसरा चेहरा उभा राहिला। ही टोपी घातल्यावर आर्या किती खुश होईल, असा विचार करत त्यांनी ती नीट पिशवीत ठेवली आणि घरी परतण्यासाठी निघाले। दरम्यान गावाबाहेरील मुख्य रस्त्यावर एका वळणावर अचानक समोरून भरधाव येणाऱ्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। अपघात इतका भीषण होता की संजय दूर फेकले गेले। आसपासच्या नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली। रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या संजय यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र गंभीर जखमांमुळे उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। अपघाताची बातमी समजताच गावात एकच खळबळ उडाली। कुटुंबियांनी रुग्णालयात धाव घेतली। पत्नीचा आक्रोश, नातेवाईकांचे अश्रू आणि उपस्थितांची स्तब्धता, संपूर्ण वातावरण शोकमग्न झाले। संजय यांच्या निधनाने कुटुंबाचा कर्ता पुरुष हरपला असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। विशेष म्हणजे अपघातानंतर संजय यांच्या दुचाकीची तपासणी करताना डिक्कीत ठेवलेली ती कानांची टोपी सुरक्षित अवस्थेत आढळून आली। ही बाब समोर येताच उपस्थितांचे डोळे पाणावले। ज्या वस्तूसाठी संजय घराबाहेर पडले होते तीच वस्तू आज त्यांच्या आठवणींचे आणि त्यागाचे प्रतीक ठरली आहे। घरी पोहोचल्यानंतर ती टोपी पाहताच पत्नीला भावनांचा आवेग अनावर झाला। आर्याने ती टोपी हातात घेतली, कान ओढून पाहिले, मात्र आज त्या खेळण्यात तिला आनंद वाटला नाही। बाबा कुठे आहेत, हा निरागस प्रश्न उपस्थित प्रत्येकाच्या काळजाला चटका लावणारा ठरला। दरम्यान या अपघात प्रकरणी संबंधित वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। अपघाताचे नेमके कारण, वाहनाचा वेग तसेच रस्त्याची अवस्था याबाबत चौकशी सुरू आहे। स्थानिक नागरिकांनी या रस्त्यावर यापूर्वीही अपघात झाल्याचे सांगत प्रशासनाकडे सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। संजय देशमुख यांच्या निधनाने गावाने एक कष्टकरी व्यक्ती गमावली आहे। त्यांच्या पश्चात पत्नी, लहान मुलगी आणि वृद्ध आई-वडील असा परिवार आहे। कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून गावकऱ्यांकडून मदतीचा हात पुढे केला जात आहे। लहान मुलीच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी निघालेला एक साधा प्रवास असा दुःखद शेवट गाठेल याची कुणालाही कल्पना नव्हती। ही घटना रस्ते अपघातांमधील निष्काळजीपणा, वेगमर्यादेचे उल्लंघन आणि सुरक्षिततेच्या अभावावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे। एका क्षणात उद्ध्वस्त झालेला देशमुख कुटुंबाचा संसार समाजाच्या मनाला चटका लावणारा ठरला असून ही घटना अनेकांसाठी डोळे उघडणारी ठरणार आहे। अत्यंत दुःखद अशी ही घटना आहे। या संदर्भात तुम्हाला आणखी काही मदत हवी असल्यास किंवा यावर काही लिहायचे असल्यास मी तुम्हाला नक्कीच सहकार्य करू शकेन। मी तुमच्यासाठी या विषयावर आधारित